अहो मी काय म्हणते, येत्या रक्षाबंधनाला मी दादाला ऑनलाईनच राखी पाठवीन म्हणते. म्हणजे कशी? कशी काय, राखीचा फोटो काढायचा आणि द्यायची पाठवून. अगं असं कसं चालेल? असं कुठं रक्षाबंधन असतं का? मी काय म्हणतो, त्याच्यापेक्षा तू पुण्याला जा, ई पास काढू आपण. पुण्याला जा, तिथं राखी बांध, मग भाऊ खुश. अहो पण दुसरा साताऱ्यात राहतो ना, तो नाराज होईल. मग एक काम कर ना, पुण्याचं झालं की मग तू सातारला जाऊन ये, पाहिजे तर दुसऱ्या भावाला पण राखी बांध, है की नाही? सॅनिटायझर वगैरे वापरा, छान सोशल डिस्टन्सिंग पाळा. हा अगं बाई हे भारी आहे, तुम्ही अगदी फायद्याचं बोलला. फायदा तर माझा पण आहे ना त्याच्यात. काय? पुण्याला गेली की तू 14 दिवस पुण्यात क्वारंटाईन, आणि साताऱ्यात गेली की 14 दिवस साताऱ्यात क्वारंटाईन, म्हणजे 28 दिवस तू घरातून बाहेर जाण्या येण्यात एक एक दिवस, म्हणजे झाले 30 दिवस. महिनाभर डोक्याला शांतता. ए बघ, तू भांडी सगळी संपून टाकशील हा कार्यक्रम संपेपर्यंत, फोडून फोडून. गंमत केली बायको, ए गंमत केली. अगं बाहेर पडायचंच नाहीये घराच्या. तू फोटो पाठव राखीचा, ऐक. बोलून बसतो आणि दिवसभर उपाशी राहावं लागतं मला. असू द्या मंडळी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण मी घेऊन आलोय टेन्शन घालवणारा हा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे डॅझलर रिटर्नासह प्रस्तुत लाव रे तो व्हिडिओ, को पावर्ड बाय पॅराशूट ॲडव्हान्स, गार्नियर ब्लॅक नॅचरल्स, नेस्ले कोको क्रंच, गोदरेज प्रोटेक्ट मिस्टर मॅजिक हँड वॉश, न्यूट्रिशन पार्टनर वेंकीज प्युरोटीन, स्पेशल पार्टनर मराठी मॅट्रिमोनी आणि प्लास्टो टँक्स आणि पाईप्स आणि व्योम इनोव्हेशन. तर मंडळी सुरुवात करूयात आजच्या भागाला आणि बघूयात कुणी व्हिडिओ पाठवलेला आहे. मंडळी, आपला हा कार्यक्रम इतका प्रसिद्ध झालाय की याची ख्याती आता महाराष्ट्राच्या बाहेर गेलेली आहे, आणि महाराष्ट्राबाहेरच्या काही आपल्या मराठमोळ्या प्रेक्षकांनी, म्हणजे जे मराठीवरती प्रेम करतात अशा प्रेक्षकांनी सुद्धा व्हिडिओ पाठवायला सुरुवात केलेली आहे. एक व्हिडिओ आपल्याकडे आलाय कर्नाटक मधून, ज्यांचं नाव आहे अलू गोलू प्रकाश. बघूयात त्यांनी काय पद्धतीचा व्हिडिओ पाठवलेला आहे. ए भावा, अरे लाव रे त्यांचा व्हिडिओ. हा वा वा. कसं रे, अवघड आहे. वा वा. वा 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 वा. अलू गोलू प्रकाश. आयला मी आतापर्यंत एवढे टॅलेंट बघितले, पण हे टॅलेंट कायच्या काय भारी आहे. मला लयच आवडलं. आणि हे अवघड पण आहे बघा ना, कसा हे असा 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 करत होते. आणि त्याच्यात म्हणजे ती जी सुरू झालं ना नंतर, ते असं वाटलं सेक्स ऑफ फन त्यांनी गिळलेलाच आहे. फॅन्ड्रीच्या गाण्याची स्टार्टिंग ऐकताना मला असं वाटलं आतनं आवाज येतो. एखाद्याला वाटायचं की काय वाद्यविद्य गिळलं का काय बाबा माणसाने, पण कसलं भारी करतोय. मग तू घसा कसा असं गोल 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 हलवत होते. मला असं वाटतंय की ह्या माणसाला मिक्सरची गरजच नाही. बघा ना, हे माणूस काय करत असेल, त्याला जर ताक प्यायचं असेल तर पहिलं दही गिळत असेल, आणि इथल्या इथंच असा मिक्सर चालू, आणि नंतर ताक वेगळं आणि दही वेगळं, लोणी वेगळं, सगळं करू शकतो हा माणूस. लयच भारी, लय आवडलं मला. आणि बुवया आणि हे कसं करू शकतो काय माहिती. म्हणजे आपल्याकडे असं म्हणलं जातं की एखाद्याच्या चेहऱ्यावरची माशी हलत नाही, असे चेहरे असतात काय कायांचे. यांच्या बाबतीत उलट आहे, यांच्या चेहऱ्यावरती माशीच बसू शकत नाही. एवढा भारी हा माणूस आहे, कारण किती हलवतात ते चेहरे. वा वा वा. पण अलू गोलू प्रकाश, तुमचा व्हिडिओ मला लय आवडला, आणि या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 9 स्माइली.
थँक्यू, तुम्ही व्हिडिओ आम्हाला पाठवला. तर मंडळी आता वळू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओकडे. बघूयात कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ पाठवलाय रविराज भद्रे यांनी. बघूयात काय व्हिडिओ पाठवलेला आहे. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. केसामंदी गजरा फिरताना गजऱ्यावा नंदिरा, केसामंदी गजरा फिरताना गजऱ्यावा नंदिरा, या पोरीचं बघून घ्या नवन नवन किरा, या पोरीचं बघून घ्या नवन नवन किरा. बघा बघा कशी तोऱ्यानं चालते, चालताना हिची कंबर हलते, नागिनी वाणी अंग हे डोलतंय, पोराच्या तोंडाचे पाणी हे घालतंय. जैसा चंद्राचा तुकडा हिचा गोरा गोरा मुखडा, जैसा चंद्राचा तुकडा हिचा गोरा गोरा मुखडा, या पोरीचं बघून घ्या वान वान किरा, या पोरीचं बघून घ्या. फोडली का बशी? नाचायची गरज होती का? नंतर लावलं असतं ना मी तुझ्यासाठी गाणं. तिथे नाचती किचन मध्ये गाणं ऐकून. पण काय, कुणाचं पण असं होऊ शकतं. एवढा भारी आवाज आहे यांचा आणि एवढं मस्त गायलं त्यांनी. वा वा रविराज भद्रे, अभिनंदन. या बात आहे मंडळी. महाराष्ट्राला लोकगीतांची, लोकगायकांची एवढी मोठी परंपरा आहे आणि या परंपरेतला हा आणखीन एक गायक आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सापडला. मला लय भारी वाटतं हा कार्यक्रम सुरू झाल्यामुळं. हे कुठे कुठे लपलेले हिरे आपल्याला सापडत आहेत आणि रविराज हे त्यातलं एक नाव आहे असं मला वाटतं. या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 9 स्माइली. तर मंडळी आता वळू आपण पुढच्या व्हिडिओकडे. बघूयात व्हिडिओ कुणी पाठवलेला आहे. व्हिडिओ पाठवलाय भाऊसाहेब जाधव यांनी. बघूयात काय पाठवलंय. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. काय करायचं? काय करायचं? माधुरी दीक्षितचं बोलायचं का? फोन आला का दुसरं कोणाचं? नाही, बोल माधुरी दीक्षितचं. नाही, तू बोल ना, बोलायचं का? माधुरी दीक्षितचा फोन आहे असं डायरेक्ट म्हणले. बोलायचं तुला. पण भाऊसाहेब जर त्या म्हणाल्या असत्या द्या फोन मी बोलते, माधुरी दीक्षितशी बोलायचंय, मग तुमची माधुरी कोण आहे हे त्यांना कळलं असतं आणि मग हम आपके है कोण असं त्या तुम्हाला म्हणाल्या असत्या. माहिती आहे का? पण लय भारी टायमिंग सॉलिड आहे तुमचं. अजून एक व्हिडिओ आहे त्यांचा. काय होतंय? लय माझ्या हाताला आणि पायाला मुंगे येऊ राहिलेत रे. कस काय? काय मलाच माहित नाही, कळा नाव. थांबा आले. काय करते? थांबा. काय? मुंग्याचं खोड. अरे माझ्या अंगाला पायाला हाताला मुंगे येते, माझ्या अंगावर नाही मुंगे झाल्या. मुंग्याचा खडूच आणला त्यांनी डायरेक्ट. बघू पुढचा व्हिडिओ कुठला आहे. हा? सामान सगळं एवढं. काय आणायचे? तेल आणा, साखर आणा, शेंगदाणे आणा, खोबरं आणा, तूप आणा, डाळ आणा, अजून मसाले आणा. 10 रुपये. अजून काही आणू का? तेवढंच आणा. 2-4 किलो काही बदाम काजू बनवून आणू का? आणि इकडे वा 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 वा. बघू पुढचा व्हिडिओ. अहो, हा? मी तर हे वर्ष वयाच्या हिशोबात धरणारच नाही. का? का आपण ते वर्ष वापरलंच नाही तर कशाला धरायचं? माझं तर लक्षातच नाही, मी आता माझ्या वयाच्या हिशोबात धरलंय. वा 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 वा. खरं आहे वहिनींचं म्हणणं. हे हिशोबात धरायचंच कसं वर्ष जे आपण वापरलेलंच नाही. जसं की मी तुम्हाला सांगतोच आहे, काटकसर म्हणजेच महिला कुठं काटकसर करतील काय सांगता येत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांचा जीव अडकलेला असतो. आमच्या शेजारच्या काकूना त्यांचे नवऱ्याशी एकदा लय दना 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 भांडत होते. तो नवरा डोकं धरून बसला होता. अगं बंद कर, आता माझं डोकं दुखायला लागलं असं नवरा म्हणत होता. मी गेलो ते भांडण सोडवायला. त्यांना म्हणलं काकू अहो का भांडताय काकांशी? म्हणे अहो मी भांडत नाही, मला भांडावं लागतंय. का काय झालं? मगाशी काय झालं, त्यांना जरा मळमळत होतं. ते म्हणले कुठली गोळी आहे का? तर मी त्यांना गोळी दिली चुकून डोकेदुखीची. आणि नंतर माझ्या लक्षात आलं, अरे देवा आपण डोकेदुखीची गोळी दिली मळमळीला, आता ती गोळी वायाला जाणार, मग करायचं काय? म्हणून मी ठरवलं आता गोळी वायाला घालवायची नाही, म्हणून त्यांना डोकंदुखी द्यायची. म्हणून मी अर्धा तास त्यांच्याशी भांडते. आता सक्सेस मिळालंय, त्यांचं डोकं दुखायला लागलंय.
बायका कशामध्ये काटकसर करतील आणि कुठं वसुली करतील काय सांगता येत नाही मंडळी. पण हा व्हिडिओ मला लय आवडलेला आहे. या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 6 स्माइली. तर मंडळी आता वळू आपण लगेच आपल्या पुढच्या व्हिडिओकडे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे बालाजी सूळ यांनी, जो आहे लातूरचा. बघूयात काय व्हिडिओ पाठवलेला आहे. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार, मी बालाजी सूळ. सगळ्यात चतुर आमचं लातूर असं आम्ही अभिमानाने सांगतो. पण आमच्या लातूरमध्ये जर सगळ्यात चतुर कोण असतील तर ते आमच्याकडच्या महिला. अहो, लगन सराईमध्ये हे पापड्या घालताना पापड्यामध्ये सुद्धा सोशल डिस्टन्सिंग ठेवतात. ती भाग वेगळा की 20 महिला एकत्र येऊन पापड्या घालतात. आता या आधी लग्नामध्ये रुखवत बघायला जायच्या. आता या एवढ्या शहाण्या झाल्यात की लग्नामध्ये माणसं मोजायला चालेत. बरं, तिथं गेल्याच्या नंतर असते 50 लोक, ही बोटावर 500 लोक मोजून येतात. आता तिथं लग्नात गेलं तर कुजबुज करत असतात. मंगल, ते सविता कुणासोबत आहे हो? काल तर त्या निळ्या मास्कवाल्या सोबत होती, आज लाल मास्कवाला दिसायले. दुसरी महिला गपसा. अहो, तीच माणूस आहे. काल निळा मास्क होता, आज लाल मास्क आहे. माणूस बदलला नाही, मास्क बदलला आहे. तिथं बी कुटाने करायला जातात. आता सगळ्यात मजा येते ती म्हणजे डॉल्बी समोर नाचणाऱ्यांची. आता एक असं नाचत होतं की त्याला माहिती होतं की सोशल डिस्टन्सिंग ठेवून नाचायचं. नाचतानाच असं त्याच्याजवळ कुणीच यायला. बरं, नाचायला 4च माणसं. त्याच्यात एक जण लई शहाणं होतं. नवरदेवाच्या समोर हेडफोन घालून नाचत होतं. त्याचा डान्स असा. बरं, त्याला कोण काय म्हणायले काही कळेना. ह्याचा डान्स सुरू. जेव्हा पोलिसांनी 4 काट्या मारल्या तेव्हा ह्याला कळालं की पुढे जायचंय म्हणून. पूर्वी आमच्याकडं कलवरी बुट चोरायची. आता कलवरी मास्क चोरून पळायला, कारण ती गरज झाली. आणि त्याच्यामध्ये मास्क चोरून पळाले की पोलिस ह्या नवरदेवाच्या मागे, मास्क कुठं आहे, मास्क कुठं आहे. नवरदेव बेजा, ए मारायला स्वाती ये ना, माझी मिवणी पण मारलं. तसं तिकडून 500 काटे खाल्ल्याच्या नंतर तिकडची मिवणी म्हणते 200 म्हणजे 200 रुपयासाठी 500 काट्या खाल्ला. वा 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 वा. सध्या लग्नाला नक्की या म्हणत नाहीत, लग्नाला शक्यतो येऊच नका असंच म्हणलं जातं. पण बालाजी सूळ, तुमचा हा व्हिडिओ मला लय आवडला. आणि तुमच्या या भाषेमध्ये लातूरची एक झलक आहे, ती मला फार आवडली. ती फार गोड आहे. आणि तुमचं टायमिंग लय सॉलिड आहे. म्हणजे तुमचा अभ्यास आहे कॅरेक्टर्सचा, वेगवेगळी पात्र कशी बोलतील, त्यांच्या वयानुसार तुम्ही स्टाईल बदलता, तुमचे आवाज बदलता, हावभाव बदलता. हा व्हिडिओ लय भारी होता. तुमचं ऑब्झर्वेशन भारी आहे. या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 9 स्माइली. तर मंडळी, आता जाऊयात पुढे आणि बघूयात पुढचा व्हिडिओ कोणी पाठवलेला आहे. मंडळी, पुढचा व्हिडिओ आपल्याकडे आलाय साई सूर्यवंशी यांचा. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. अरे बापरे, अरे बापरे, आई शपथ. हा व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं असेल छोटे रामदेव बाबा सापडले, किंवा रामदेव बाबा लहानपणी असेच करत असतील आणि असेच दिसत असतील. थोडीशी दाढी लावली तर तुम्ही दिसाल सुद्धा तसे. पण काय भारी राव, हे सोपं नाही बरं हे योगा पोटावरचं वगैरे. म्हणजे ह्याच्या पोटावरती लाटा येत होत्या. बऱ्याच माणसांच्या फक्त पोटावरती आटा जमलेला असतो. त्यांना ह्या शुभेच्छा आहेत आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की आपण असा प्रयत्न करायला पाहिजे जे हे लहान लेकरू करतोय. बघा ना, पुढे आणखीन एक व्हिडिओ आहे. वा वा, योगा योगा, क्या बात है. प्राणायाम प्राणायाम, क्या बात है. वा वा वा. पाठ दुखती असं काहीतरी म्हणला तो शेवटी. तुम्ही बघा बरं, रेकॉर्ड आवाज नाही आलाय पण तुम्ही गमत बघा. हे बघा, त्यांनी केलं बराच वेळ. पाठ दुखती असं म्हणलं. होऊ शकतं ना, बराच वेळ ते आपलं व्हिडिओ बनवण्यासाठी करतोय. पण लय भारी. तुला या व्हिडिओसाठी बाळा मी देत आहे 7 स्माइली. तर मंडळी, आता आपण जाऊ लगेच पुढच्या व्हिडिओकडं. जो व्हिडिओ पाठवला आपल्याला एका जादूगारानं म्हणे. त्याचं नाव आहे जादूगार अफान माझगावकर. बघूयात ना आता काय काय जादू असणार आहेत या व्हिडिओमध्ये. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ.
बापरे, काय भारी. म्हणजे ती जे काही फिरवायचं असतं तसलं रुबिक्स क्यूब्स असं म्हणतात त्याला शहरामध्ये, तर ते आपल्याला तसलं ती सॉल्व करायला तर मला वाटतं माझं आयुष्य जाईल. डोक्यावर जेवढे आहेत तेवढे सगळे जातील, पण ते कलर असे मी सेम नाही करू शकत. मी लय प्रयत्न केला पण ते आपल्याला जमलेलंच नाही. एका सेकंदात माणसाने फक्त इकडून तिकडं टाकलं, ह्या हातावरून त्या हातावर आणि करून टाकलं. कसलं भारी यार. ह्यो व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं वाटलं हे रुबिक क्यूब वगैरे हे शहरी आहे मंडळी. तुम्हाला आठवतंय का ह्याच्यासारखं आपण जत्रत काय करायचो, की असं एक बारीकसं यायचं बघा कोड, त्याच्यामध्ये अशी एक बिअरिंग असायची स्टीलची बारकी, आणि ती अशी 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 करून बरोबर ना त्या गोलात मधल्या घालवायची असायची. ते आपल्या काळातलं कोड असायचं. पण हे कोड लय खतरनाक आहे ना. असं जर तुम्ही सोडवणार असाल तर मग तुमचा जवाब नाही. अजून त्यांच्याकडे व्हिडिओ आहेत, बघूयात. हा अरे बापरे, हा व्हिडिओ जर इन्कम टॅक्स वाल्यांनी बघितला असेल तर अफान तुम्ही जपून राहा, कारण तुम्ही सगळ्यांच्या समोर पैसे खाल्ले बरं का आत्ता. पैसे खाल्ले पण, आणि लगेच त्याची जादू करून ते कॉईन त्यांनी पूर्ण पण केलं. आयला लय चातरंगी माणूस आहे. खरंच करतो काय आहे. हो हो अरे बापरे, लय भारी लय भारी. काय भारी माणूस आहे. म्हणजे आपण मोबाईलवर न पुसणं होत नाही आपल्याला दिवसभरात. तो माणूस बघितला का तुम्ही, ज्या अजून त्यांनी रुमाला आत घातला आणि आतनं पण मोबाईल पुसून काढला. म्हणजे आतमध्ये जे काही भांगार मेसेज असतील, व्हिडिओ असतील, ते सगळं स्वच्छच करून काढलं माणसाने. असली टेक्नॉलॉजी आली तर काय मजा येईल नाही. आणखी नाही काय बघू काय आहे. लय भारी लय भारी लय भारी. आणि अफान त्याच्यामध्ये तुम्ही एक आणखीन एक जादू केली होती बघा. ते असे अमेरिकेचा स्वातंत्र्य देवतेचा पुतळा होता. म्हणजे फोटोत न तो तुम्ही असा गायबच करून टाकला. मला 1-2 जणांनी विचारलं होतं की असा जादूगार सापडला तर त्याचा कॉन्टॅक्ट आम्हाला पाठवा. कशासाठी, तर ते म्हणले लग्नाचे अल्बमचे फोटो आम्ही त्यांच्याकडे पाठवतो. साधारणपणे त्यातनं ना ती बायको तेवढी गायब करता आली तर करून टाका. ए तू भांडी आपटू नको. तुझ्याबद्दल नसतं का दरवेळेला जोक मी मारत असतो, ते वेगवेगळे जोक असतात. दरवेळेला काय तुझ्याबद्दल बोलत नाही मी. लगेच राग येतो नाकाच्या शेंड्या बघितलं. जमलं तर अफान हिला गायब करा ना. बघा माझ्या लय तुम्हाला शुभेच्छा लाभतील राव. पण अफान तुम्ही अफान नाही तर तुम्ही अफाट आहात. तुमची कामगिरी लय भारी आहे आणि तुमचे जादूचे प्रयोग मला लय आवडले. या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. तर मंडळी आता जाऊयात पुढच्या व्हिडिओकडं. व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे चैतन्य कांबळे आणि त्याच्या मित्रांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा अरे लाव रे तो व्हिडिओ. असा कसा मोर फडकं बांधलंय त्यांनी आणि माग ते पाला बांधला शेपटी म्हणून, आणि ते गळ्यात तुम्ही दोरी बांधली मोराच्या. असा मोर पाळलाय तुम्ही, त्याला फटके द्या तुम्ही सरळ सरळ. असं नका करू. मोराला मारत नाहीत बरं आपल्या देशामध्ये. तुम्हाला नंतर मग शिक्षा होईल. पण गंमत म्हणून त्यांनी केलेलं आहे. बघू आणखीन एक व्हिडिओ आहे त्यांचा. अरे बापरे.
वा 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 वा. बांदेकर भाऊजींनी जर हा व्हिडिओ बघितला ना तर त्यांना पण हसू येईल. आणि अशा पद्धतीने तुम्ही टायटल सॉन्ग शूट केलंय त्याच्यामध्ये. सगळ्या वहिनी ज्या होत्या त्या दाढीवाल्या, अरे काय चाललंय तुमचं. बांदेकर भाऊजी त्यांचे बघितले का तुम्ही? त्यांचे बांदेकर भाऊजी पण लय भारी होते. हा जो तुम्ही मोराचा व्हिडिओ बनवला ना, त्याला दोरी बिरी बांधली तुम्ही, त्याला फटके देत होता. मला असं वाटतंय ना, या पोरांनी शाळेमध्ये माझा आवडता पक्षी मोर ह्याच्यावरती ना निबंध लिहिलेला असणार आहे आणि चुकावलेला असणार आहे आणि त्यांना 0 मार्क पडलेले असणार. त्याचा सगळा राग त्या मोरावरती तुम्ही असा काढताय. पण तुमचा व्हिडिओ लय गमतीदार होता. या तुमच्या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 6 स्माइली. तर पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे रेखा तांबे यांनी. बघूयात कुठला व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. माझं नाव रेखा विजय तांबे आहे आणि मी स्वतःने गाणं लिहिलेलं आहे, ते तुम्हाला बोलून दाखवते. बोला. व्हिडिओ पाठवा आले न्यूज टीव्हीवर. व्हिडिओ पाठवा आले न्यूज टीव्हीवर. उंच भरारी घेऊ मोबाईलवर. उंच भरारी घेऊ मोबाईलवर. लॉकडाऊनमुळे झाला बाधा. नाही चालू कामधंदा. बाधा कामधंदा. मस्त. घर चालणं झाला वांदा. कोरोना व्हायरसने घातले थैमान. सगळं जग हाय हैराण. यस, जमलं काही मस्त. कंटाळून बसले दारी त्यात आले टीव्हीवर न्यूज भारी. हा. कंटाळून बसले दारी त्यात आली टीव्हीवर न्यूज भारी. निलेश दादाने दिले प्रोत्साहन काहीतरी करण्यास मिळाली संधी छान. निलेश दादाने दिले प्रोत्साहन काहीतरी करण्यास मिळाली संधी छान. ह्या मातीच्या हिऱ्यांना भेटले आकार. ह्या मातीच्या हिऱ्यांना भेटले आकार. जीवा टीमचे मानुनी आभार. व्हिडिओ पाठवून करते सन्मान. वा 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 वा. तुम्ही लय जुळवाजुळवी छोटी छोटी करत होतात, पण मला तुमचा व्हिडिओ आवडला कारण तुमचा प्रयत्नच भारी होता. आणि तुम्ही मला दादा म्हणालात. निलेश दादांनी न्यूज आणली वगैरे असं जे काही तुम्ही बोललात, या माध्यमातून रेखाजी एक नवीन बहीण मला मिळाली. मला फार आनंद वाटतोय. आणि आत्ताच्या राखी पौर्णिमेला तर नाही येऊ शकत मी तुमच्याकडे, कारण आता लॉकडाऊन चालू आहे. पण भविष्यात हा लॉकडाऊन संपल्यानंतर नक्कीच तुम्ही मला राखी बांधा, मला आवडेल. आणि भाऊबीजेला पण आपण भेटू. भाऊबीज येईल तेव्हा येईल. आज भाऊबीज मी तुम्हाला देणार आहे. मी तुम्हाला देतो 7 स्माइली. धन्यवाद. तर मंडळी, आता बघू पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याकडे आलाय वेब्स ग्रुप यांचा. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. भावा एक काम होतं, एवढी चिठ्ठी पोच करायची होती. अरे दे इकडं, 2च मिनिटात आलो. साधन गेले गोरा माग, ते काय गावलं नाही मला. मी त्या बापाजवळ चिठ्ठी देऊन आलोय. हे कुठलं कबूतर होतं यांचं. तुम्ही कबूतर बघितलं का ते साधारणपणे कसं होतं. आणि तो म्हणला तुझं साजन गेलंय गुरा माग, त्याची चिठ्ठी मी दिली बापाकडे. वा 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 वा. मला हा मैंने प्यार किया तुमचा आवडला. आणि हे कबूतर तर लईच भन्नाट होतं. आणखीन यांचे व्हिडिओ आहेत. आईला बघल ती पोरी बरं बोलत बसले आणि तू का असा बसलाय. आपल्याला का कमी समजलाच होय. माझा बिंडा फॉरेनचा आहे, इंग्लिश शिवाय पाणी पित नाही आपण. ऐक जरा तू आता. मिंडा शब्द Incoming सापड. call is not available on this number. It will be resumed post recharge. हो येस येस येस. हा थँक्स. बिंडा असा एक शब्द मला सापडला. यांच्याकडे म्हणत असतील बहुतेक बिंडा. वा वा. आजकालची पोरं नापास झाल्यावर डायरेक्ट फास लावून घेते ती. आमच्या वेळेचे शिक्षक म्हणायचे तुझ्या तोंडाकडे बघून मला फासला वाटतो. का रे बाबा, आज लय टेन्शन घेतलेस. अरे कशाचं काय, भंडाऱ्याला गेलो, आत गेलो, भात संपला होता, बाहेर आलो तर चप्पल काय. आज गेलो तर भंडारा संपलेला, बाहेर आलो तर चप्पल गायब. काय बिचाऱ्यावरती परिस्थिती आली. असं होऊ शकतं मंडळी. पण हा तुमचा ग्रुप धमाल आहे मित्रांचा. कॉमेडी करा पण सोशल डिस्टन्सिंग ठेवून करा. बहुतेक हे व्हिडिओ त्यांनी आधी बनवलेले असावेत. आणि मास्क सुद्धा घाला पोरांनो. एवढ्याच माझ्या तुम्हाला शुभेच्छा. तुमचे व्हिडिओ मला लय आवडले. या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. तर मंडळी, आता बघू पुढचा व्हिडिओ कोणी पाठवलाय. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलाय एका पैलवान साहेबांनी. अरे बापरे, काय व्यायाम बियाम केला का काय.
पैलवान भरत कुमार पाटील. बघू काय व्हिडिओ आहे. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार, मी भरत कुमार पाटील, नमस्कार. राहणार कोथळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. आत्ता मी तुमच्यासमोर सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा आवाज काढतो. काय राम आता त्या काय ए, तुमच्या आजीच्या जाण जावा झाल्या तुमच्या सदान कदा काय करतातच रे बुसळी चाव. सदान कदा म्हणती चला घरात त्याचं म्हणजे कच्च झालंय. कावळ्या छता दिला कारभार आणि रंगून सोडला दरबार. रताळ्या, तुम्हाला म्हणजे मी काही चिल्लर वाटितो का काय? तुमचं म्हणजे कच्च झालंय. बापाला राग आल्यावर पोरानं रस्त्यात असतं का काय? सिने अभिनेते सयाजी शिंदे यांचा आवाज काढतो. पारे गोठ्या खेळू नको म्हणतो ना, गोठ्या खेळत बसली होतीस. बहुत हरामी आदमी हूं मैं, बहुत नालायक आदमी हूं मैं. रूपाची कान, दिसती छान, नजरेचा बाण, तिरू का मान, मारती चक्र. काय बोलायचं ते लवकर बोल. हा, काय केलं त्यांनी आता? एक मिनिट बघा. सयाजी शिंदेंनी असं का केलं? बहुतेक त्यांना अशोक मामांचा आवाज काढायचा असणार आहे. ते चुकून त्यातलं व्याहू आधी आलाय त्यांचं. तसंच असेल बघा पुढं. सिने अभिनेते अशोक सराफ. हा, बोललो ना मी. आधी आले माझी रामचंद्र वाकडे. तेच तर सांगतोय मी. लहानपणी त्याने एक हत्तीचं चित्र काढलं. हत्तीचं चित्र पाहून आमचा महेश आम्हाला म्हणतो कसा डेडी. लहानपणी आम्हाला तो डेडी म्हणायचा. काय म्हणतात? मी म्हणलं बेटा पिंटू. लहानपणी मी त्याला पिंटू म्हणायचो. हत्ती म्हणतात. तर आमचा महेश मला म्हणतो कसा, मला ह्याला बघायचा आहे. तर त्यावेळी आम्ही काय केलं असेल, कमला सर्कसच्या मालकाला गाठला आणि त्याच्या जवळचा एक मोठ्यातला मोठा हत्ती 40,000 रुपयाला खरेदी केला. आणि त्यावेळचे 40,000 म्हणजे त्यावेळचे. वा 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 वा, लय भारी लय भारी. आणि ती तुम्ही आम्ही करत होता. आता तुम्ही बहुतेक घराच्या आसपास उभे म्हणून ते बाहेर रस्त्यावर जाऊन हा आवाज काढू नका. डायरेक्ट धरून येतील हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सध्याच्या काळात. नाही तर मास्क लावा म्हणतील पटकन. लय भारी केलं. पण तुम्ही पैलवान आहे म्हणे. आणि भरत कुमार पाटील पैलवानांनी म्हणजे आतापर्यंत कुस्ती बिस्तीचे व्हिडिओ पाठवले असतील असं मला वाटलं होतं. तुम्ही कुस्तीच्या आखाड्यात उतरायच्या ऐवजी विनोदाच्या आखाड्यात उतरला. लय भारी. आणि तुमची ही मिमिक्रीची कला मला लय आवडलेली आहे. ती तुम्ही अशीच पुढेही जोपासा. मी इतकं गोड गोड बोलतोय कारण ते पैलवान आहेत मला माहिती आहे. नंतर जर मी कधी सांगली शिरोळ भागात गेलो तर म्हणतील जाय फळे, तुम्ही माझ्याबद्दल काय बोलला होता माझ्या लक्षात आहे अजून. नाही नाही, लयच भारी केलं तुम्ही. तुम्हाला मी देत आहे या तुमच्या कलेसाठी 7 स्माइली. तर मंडळी आता बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ पाठवलाय नितीन शिंदे यांनी. बघूयात त्यांनी काय पाठवलंय. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. हा, वा वा. वा वा. वा वा.
लय भारी लय भारी लय भारी मंडळी. सध्या तर प्रत्येक कलाकार आपल्या घराघरामध्ये आहे आणि कुठलाही म्युझिकचा कार्यक्रम म्हणला तर सगळ्या कलाकारांना एकत्र येणं गरजेचं असतं. पण सोशल डिस्टन्सिंग पाळून लांब लांब राहून जरी यांनी वाद्य वाजवलेली असली तरी संगीतामध्ये कुठल्याही पद्धतीचं डिस्टन्सिंग आम्हाला दिसलं नाही. ते संगीत तितक्याच सुंदर पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र तयार केलं जितकं ते असायला पाहिजे. तुमच्या या सुंदर व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. तर मंडळी आता वळूयात पुढच्या व्हिडिओकडे. बघूयात व्हिडिओ कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ पाठवलाय विजय केनगरे यांनी. बघूयात काय पाठवलाय. ए भावा अरे लाव रे तो व्हिडिओ. हे बघ पुरगीकडची माणसं येणार आहेत. तुझ्या भावाला पुरगी बघायची आहे त्यामुळे मोठं मोठं जरा बोल. अहो या 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 नमस्कार. ऐका बरं सगळं. ए दादा आपल्या रेल्वेची किल्ली दे रे. लोकांना जायला येणं वाटतं साईडला लावतो इकडं. आणि सोयल्या अजून आला नाही बघ. विमानात तेल फक्त 50च आहे. जरा सांग त्याला फोन करून. वा 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 वा. तुमचा हा व्हिडिओ मला लय आवडला. आणि ज्यांना मुलगी बघायला येणार होती त्यांचे मिशा तुम्ही बघितलं का? ते विकास जायफळे सारखेच येतात थोडे थोडे. वा तुमचा हा व्हिडिओ मला आवडला आणि तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 6 स्माइली. तर मंडळी आता वळूयात पुढच्या व्हिडिओकडे. आपल्याला व्हिडिओ पाठवलेला आहे केदार शेवडे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा अरे लाव रे तो व्हिडिओ. तर मित्रांनो मी आहे केदार शेवडे आणि मी आलोय तुम्हाला एंटरटेन करायला. आणि ज्यांनी आपल्या सगळ्यांना एंटरटेन केलं म्हणजे महेश कोठारे सर, त्यांना मी सलाम करायला आलोय या परफॉर्मन्स मधनं. सो सुरू करतो. 5 4 3 2 1. महेश 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 मम्मा महेश 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 मम्मा महेश. एक मुखानं करू गर्जना जय 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 हनुमान. अरे बजरंगानं दिलंय हो मला शक्तीचं वरदान. दनादन ठाक ठुक ठाक दनादन दे दनादन दद दद दे दनादन दनादन दे दनादन दद दद दे दनादन. महेश 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 मम्मा महेश. जय जय हो शंभो देवा. हर 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 हो महादेवा. जय जय हो शंभो देवा. हर 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 हो महादेवा. आली शक्तीला जाण भक्तीनं आज आम्ही झालो 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 झा 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 झालो धडाके. महेश 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 मम्मा महेश. सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 नाही. अरे सुटेल का रे वादा यारा नाही 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 नाही. ही दोस्ती ही 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 दोस्ती. अच्छा मला वाटलं अडकली का ही दोस्ती तो काय महेश 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 मम्मा महेश. तर मित्रांनो माझा परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि घरी राहा सेफ राहा. थँक्यू. वा 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 वा. केदार शेवडे असं त्यांचं नाव आहे आणि ते लय भारी होतं. महेश 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 महेश. मला वाटलं यांच्या अंगात आता तात्या विंचू येतोय का काय. म्हणजे महेश कोठारेंनी जर हा व्हिडिओ बघितला तर ते म्हणतील तात्या विंचूला इतके दिवस आम्ही शोधत होतो तो आम्हाला सापडला. तो केदार शेवड्यांच्या अंगात गेलाय आणि त्याच्यामध्ये महेश हे जे काही तुम्ही करत होता ना त्याच्यानंतर तर लहान पोरांना बाराखडीमध्ये आता मामाचा नाही महेशचा असं सुद्धा लोक म्हणतील. खरं तर ते महेश 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 लक्ष्मीकांत बेर्डे यांचं होतं आणि ते लय फेमस झालं होतं आणि ते पण तुम्ही याच्यामध्ये वापरलं. लयच भारी मला लय आवडलं. पण तुम्ही जो हा ट्रिब्यूट त्यांना दिलेला आहे वेगवेगळे गाणी वेगवेगळे शब्द एकत्र करून तो ट्रिब्यूट महेश कोठारेंनी बघितला पाहिजे. हा व्हिडिओ आम्ही त्यांना पाठवू. तुमच्या या व्हिडिओसाठी आपण तुम्हाला देत आहोत 7 स्माइली.
तर मंडळी आता बघूयात आजच्या भागामध्ये फायनल मध्ये कोण कोण गेलेलं आहे आणि ती 3 नावं आहेत. एक रविराज भद्रे, दुसरं नाव आहे अलू गोलू प्रकाश आणि तिसरे आहेत बालाजी सूळ. आता हे 3ही व्हिडिओ आपण पाठवणार आहोत आपले गेस्ट परीक्षक संजय जाधव यांना. परत एकदा त्यांच्याशी आपण फोन कनेक्ट करूयात. ए बाबा, संजय जाधव यांना व्हिडिओ कॉल लाव. आज सुद्धा संजय जाधव सर आपल्या बरोबर आहेत मंडळी आणि कालच्या भागात त्यांनी 3 फायनलिस्ट पैकी एक विजेता निवडलेला आहे. सचिन हिरे त्यांचं नाव होतं. म्हणजे जवळजवळ सचिन हिरेंना तू हिरे असं सर म्हणले असं मला म्हणावंसं वाटतंय. बघा सर त्या काळात तू हिरेच्या काळात जर हा कार्यक्रम असताना तर लय आपल्याला फायदा झाला. पण तुम्ही नवीन पिक्चरचा ट्रेलर माझ्याकडे द्या ह्या कार्यक्रमात. मी म्हणेन लाव रे तो ट्रेलर. मी लावणार इकडे. नक्की नक्की नक्की. इट्स अ गुड आयडिया. इट्स अ गुड आयडिया. येस. मला तुझ्या सेन्स ऑफ ह्युमरचा आणि मला खूपच अभिमान वाटतो डॉक्टर. मला कौतुकच वाटतं की त्या हिरेवरनं तू हिरेवर आलास. पण आता ते पुढच्या ह्याच्यात ते काय बसना. मी 3 पुढचे बघतोय पण ते दुनियादारी ते काय बसना. बसलं तर मी करतोच काहीतरी प्रयत्न. तर आजच्या भागात सुद्धा सर 3 जण मी तुम्हाला पाठवलेले आहेत. तर बघा सर, रविराज भद्रे यांचा हा व्हिडिओ. पुढचा एक कलाकार आहे बघा सर, भन्नाट अलू गोलू प्रकाश, कर्नाटकचे आहेत ते. सुपर कमाल. वा. आता पुढचा एक व्हिडिओ आहे सर, बालाजी सूळ, लातूरचा एक मुलगा आहे ज्यांनी इतका एक मस्त कॉमेडी आपल्याला पाठवली. आता तिथं लग्नात बी गेलं तर कुजबूज करत असतात. मंगल ते सविता कुणासोबत आहे हो? काल तर त्या निळ्या मास्कवाल्या सोबत होती, आज लाल मास्कवाला दिसायलंय. दुसरी महिला गपसा. अहो तीच माणूस आहे. काल निळा मास्क होता, आज लाल मास्क आहे. माणूस बदलला नाही, मास्क बदलला आहे. 3ही व्हिडिओ संजय जाधव सरांनी बघितलेले आहेत. आता मी त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी आजचा विजेता निवडावा आणि आम्हाला सांगावा. हे 3ही व्हिडिओज आहेत ना, हे खूप छान होते. जर विनर म्हणशील तर माझ्यासाठी डेफिनेटली देर इज वन विनर आणि दॅट इज रविराज भद्रे. ओहो, कमाल टेक्स्चर. खूपच छान टेक्स्चर आहे रविराज आणि कीप इट अप डार्लिंग, कीप इट अप. वा वा, अभिनंदन. थोड्याच वेळात रविराज भद्रे यांना सुद्धा आपण एक व्हिडिओ कॉल करणार आहे. पण खूप छान वाटलं मला कालच्या आणि आजच्या भागामध्ये संजय जाधव सर आपल्या बरोबर आले आणि त्यांनी आपल्याला वेळ दिला. सर, तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला? अरे अप्रतिम अप्रतिम, खूपच छान. आणि मला यायला आवडेल परत परत राजा, कारण किती छान आहे रे हे टॅलेंट. म्हणजे समजा तुम्हाला गेस्ट म्हणून नाही बोलवलं आणि नुसते व्हिडिओ पाठवले ना यांचे, तरी मला बघायला आवडेल. वा वा वा, अभिनंदन अभिनंदन, सगळ्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद संजय जाधव सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात. आपण लवकरच परत भेटू. धन्यवाद. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. तर मंडळी, आता आपण रविराज भद्रे यांना व्हिडिओ कॉल लावणार आहे. अरे बाबा, लाव रे त्यांना व्हिडिओ कॉल. नमस्कार 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 रविराजजी. नमस्कार सर. नमस्कार सर. अरे वा 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 वा, मस्त. तुम्हाला बघून मला इतकं भारी वाटतंय, कारण तुमच्या आवाजातच एवढी प्रसन्नता आहे, तेवढीच तुम्हाला बघून सुद्धा प्रसन्नता वाटली मला. थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. फार मस्त वाटलं. तुमचा आवाज आम्ही ऐकतोय आणि सगळ्या महाराष्ट्राने आज तुमचा आवाज ऐकला. म्हणजे दिल खुश म्हणतात तसं आहे आणि लयच मनापासून गाता तुम्ही. थँक्यू सर. थँक्यू सर. तुमच्या वडिलांविषयी मी असं ऐकलं, म्हणजे तुमच्या माहितीमध्ये, की दगड उचलण्याचं किंवा फोडण्याचं काम करायचं. येस. माझे वडील सर, माझे वडील दिवसा दगड फोडायचे आणि संध्याकाळी प्रोग्राम करायचे सर. आणि दगड फोडत असताना त्यांचे जे घाम आहे तो असा घाम म्हणजे त्या दगडावरती असा घाम असा पटपट गळायचा. आणि ते त्यावेळेस मला खूप असं माझ्या, आता मी ज्यावेळेस सांगतोय, मला ज्यावेळेस मी माझ्या मी म्हणजे मागं गेलोय, माझ्या वडिलाचं माझ्या लक्षामध्ये आलं, त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये खूप म्हणजे मला असं भरून आलंय सर.
कारण माझ्या वडिलांनी तो वारसा लोककलेचा वारसा जपून ठेवला आणि आम्हाला पण तोच वारसा आम्हाला आमच्या बाबाने दिला. वा वा, तुम्ही म्हणाला त्यातून मला एक गोष्ट खरंच सुचली की दगड फोडायचं काम करायचे आणि त्याचबरोबर तुमच्यावरती गायनाचे संस्कार करायचे. मला वाटतं की ते दगड फोडत नव्हते, तुमच्यातल्या कलाकाराला टाकी लावून घडवत होते आणि त्याच्यातून तुमचा हा इतका चांगला कलाकार तुमच्यातला घडलेला आहे. आणि तुमच्या वडिलांना पण माझा मानाचा मुजरा, तुम्हाला मानाचा मुजरा की तुम्ही इतकी छान ती कला पुढे आता जोपासताय. आणि ज्याच्यासाठी आता मी तुम्हाला हा फोन केलाय ते तुम्हाला सांगायला पाहिजे. आजचा आपला लाव रे तो व्हिडिओचा जो एपिसोड झाला त्याचे गेस्ट परीक्षक होते संजय जाधव सर. दिग्दर्शक सगळ्यांना माहिती आहेत, किती प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. आणि त्यांनी तुमचा व्हिडिओ बघितला, त्यांना तुमचं गाणं तर लयच आवडलं आणि त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि या भागाचे तुम्ही विजेते झालेले आहात रविराज. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू. मंडळी, आता विजेता स्पर्धकाला मिळणार आहे वेंकीज प्युरोटीन यांच्यातर्फे एक गिफ्ट हॅम्पर. आणि सर एका कलावंताला, एका गरीब एक लोककलावंताला तुम्ही मला म्हणजे आठवण केला सर. तुम्हाला सर्व तुमच्या टीमला मी मनापासून एक कलावंत त्यांनी मनापासून आभार करतो, जीवाचं करतो. आणि लावरो तो व्हिडिओ या तुमच्या कार्यक्रमाचं मी मनापासून खरे. तुम्ही म्हणालात गरीब कलावंत, पण माझं वेगळं म्हणणं आहे, कलावंत कधीच गरीब नसतो, कारण त्याच्याकडे कला असते जी परमेश्वरानं दिलेली आहे आणि ती तुम्हाला मिळाली. तुम्ही भाग्यवान आहात. यस. आणि तुम्हाला झी युवा वाहिनीतर्फे मिळत आहे 5,000 रुपयांचा पुरस्कार. अभिनंदन. थँक्यू, थँक्यू सर, थँक्यू सर. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, तुम्हाला बोलून. अशीच गाणी गात राहा आणि सगळ्यांना आनंद वाटत राहा. धन्यवाद. थँक्यू सर. तर मंडळी, आजच्या भागातले सगळे व्हिडिओ तर संपले. आता मी वाट बघतोय तुमच्या व्हिडिओची. तो व्हिडिओ लवकरात लवकर आम्हाला पाठवा. मी वाट बघतोय. आपला व्हॉट्सअप नंबर लक्षात आहे ना, 90 11 51 78 25. लवकर व्हिडिओ पाठवा आणि मग मी म्हणणार लाव रे तो व्हिडिओ. भेटूयात पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे लाव रे तो व्हिडिओ, को पावर्ड बाय पॅराशूट ॲडव्हान्स, गार्नियर ब्लॅक नॅचरल्स, नेस्ले कोको क्रंच, गोदरेज प्रोटेक्ट मिस्टर मॅजिक हँड वॉश, न्यूट्रिशन पार्टनर वेंकीज प्युरोटीन, स्पेशल पार्टनर मराठी मॅट्रिमोनी आणि प्लास्टो टँक्स आणि पाईप्स आणि व्योम इनोव्हेशन.